अवधूत चिंतन श्री देवदत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. आपल्यासोबत उजेड असेल तेव्हा आपली सावली आपल्या सोबत असते. अंधार असेल तर मग ती सुद्धा आपल्याला एकटे सोडून निघून जाते. तर लोकांकडून काय अपेक्षा ठेवायचं ते आपण असेच आपल्या आयुष्यात येतात आणि आपली गरज संपली की आपल्याला एकटं सोडून निघून जातात. आयुष्य आपलं आहे ते सुखात जगायचं की दुःखात हे आपल्यावर आहे. ते दुसऱ्यासाठी आणि दुसऱ्याचा विचार करून कठीण बनवायचं नाही. वेळेनुसार माणसं बदलतात आणि आपल्या दुःखामध्ये पडून जातात, पण आपण या गोष्टीचा विचार नाही करायचं. पुढे याच्याहून चांगले दिवस येणार. जे गेले ते गेले याने स्वतःला नाही त्रास करून घ्यायचा आहे. जसं आहे तसं जीवन जगत राहायचं नाही. भेटतंच सुंदर जीवन पुन्हा पुन्हा भेटेल तर हसत हसत नेहमी ते जगायचं. कोणी कुणाचं नाही या स्वार्थी जगात. जे सोबत असतात ते फक्त आपले असतात. बाकी सर्व स्वार्थासाठी येतात आणि स्वार्थ साधला की आपल्या आयुष्यातून निघून जातात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जे आहे त्याची कदर करा. जे गेले त्यांना सोडून द्या. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त आपण आनंदाने जगलं पाहिजे. कारण कितीही झालं तरी जास्त विश्वास ठेवला की तिथे होतो विश्वासघात. मित्रांनो, जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा सर्व पक्षी घरट्यात आसरा घेतात. गरुड मात्र पावसापासून बचाव करण्यासाठी ढगावरून उंच उडतो. आयुष्य कधीही तुम्हाला अपयशी होऊ देत नाही. त्यामुळे हार मानू नका. कारण फेल या शब्दाचा अर्थ फर्स्ट अटेम्प्ट लर्निंग असा होत असतो. स्वप्न ते नसतात जे आपण झोपेत पाहतो. स्वप्न ते असतात जे आपल्याला झोपू देत नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आयुष्यात कोणत्याही कारणास्तव हार मानू नका आणि समस्या कधीही आपला पराभव करू शकत नाही. या जगात एखाद्याला पराभूत करणे खूप सोपे, पण एखाद्याला जिंकणे तितकेच कठीण आहे. वाट पाहणाऱ्यांना फक्त तेवढेच मिळते जेवढे प्रयत्न करणे सोडून देत असतात. मित्रांनो, पहिल्यांदा जिंकल्यावर आपण आराम करू नये. जर आपण दुसऱ्यांदा हारलो तर लोक म्हणतील की पहिला विजय आपल्याला मिळाला तो फुकटचा होता. तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर आधी सूर्यासारखे जळत राहा म्हणजे दुसऱ्यावरती जळणार नाही. स्वतः मेहनत करणे, कष्ट करणे आणि यश प्राप्त करणे. तुम्ही कोणत्याही दिशेने जात आहात हे जाणून घ्या. जगातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण कोठे उभे आहोत. आपण कोणत्या दिशेने जात आहोत हे समजणं. जेव्हा अशा स्वप्ने आणि ध्येय तुटून पडतील तेव्हा या निराशेच्या ढिगाऱ्यामध्ये तुम्हाला लपलेली सुवर्णसंधी सापडेल. देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या बाकावरच सापडतात. कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास हा सफलता नावाच्या बिमारीवरील 2 औषध आहे. ह्यात तुम्हाला एक सफल व्यक्ती बनवत असतात. त्यामुळे स्वतःवरील आत्मविश्वास कधी कमी होऊ देऊ नका आणि आपले श्रम कधीच कमी करू नका. भगवंताची साथ तुम्हाला कायमच मिळणार आहे. त्यासाठी देवावर आणि स्वतःवर विश्वास हवा. हा विश्वास असेल तर होय माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, वेगळा विचार करण्याची धाडस करा. नवीन शोध लावण्याचे धाडस करा. नवीन मार्ग चालण्याचे धाडस करा. अशक्य गोष्टी शोधण्यास धाडस करा. समस्येवर विजय मिळवा आणि यशस्वी व्हा. हे खूप उत्कृष्ट गुण आहे ज्याच्यासाठी आपण
काय केले पाहिजे. संकुचित ध्येय बाळगू नका. दूर विचारदृष्टी समोर ठेवून परिश्रम करा. नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. आपल्या सगळ्याकडे सारखेच टॅलेंट नसते आणि तेच असणे आवश्यक सुद्धा नाही. पण आपल्या सगळ्याकडे ते टॅलेंट जोपासून त्याला वाढवण्याचे संधी मात्र सारख्याच असतात. लक्ष लहान ठेवणे गुन्हा आहे. महान उद्दिष्ट पाहिजे. आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करून घ्या. जीवन एक कठीण खेळ आहे. आपण केवळ एक व्यक्ती होण्यासाठी आपलं जन्मसिद्ध हक्क टिकवून ठेवून जिंकू शकता. संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात मोठा घटक आहे मित्रांनो. त्यासाठी संयम ठेवा, विश्वास ठेवा. स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपेत पाहता. स्वप्न ते आहे जे तुम्हाला सतत जागे ठेवत असते. जर यशस्वी व्हायचं असेल तर स्वयंशिस्त असणे आवश्यक. मित्रांनो, यशस्वी होण्याची उर्मी तुमच्यात असेल तर पराभव तुमच्या वाऱ्यालाही उभा राहणार नाही. आयुष्यात कितीही चढ उतार आले तरी तुमच्या विचारशक्तीच्या जोरावर तुमच्याशी दोन हात करण्याची तयारी ठेवा. तुमच्यावर येणाऱ्या कठीण प्रसंगाच्या मदतीनेच तुमचं आत्मबळ वाढवा आणि त्या प्रसंगांनाच तुमच्या यशाचा साथीदार बनवा. जीवन कठीण वेळ येणे महत्त्वाचे आहे. हे यशाचे फळ चाखण्यासाठी आवश्यक आहे. विज्ञान हे मानवतेला मिळालेले एक सुंदर देणगी आहे. ते आपण खराब करू नका. कोणाला हरवणे खूप कठीण, पण जिंकणे त्याहून कठीण. यशस्वी लोकांच्या कथा वाचू नका. वाचायचं असेल तर अपयशी लोकांच्या कथा वाचा. त्यामधून तुम्हाला यशस्वी होण्याच्या कल्पना नक्कीच मिळतील. स्वप्नात रूपांतर विचारात होतं आणि विचार कृतीमध्ये बदलतात. आपल्या पहिल्या विजयानंतरच कधीच थांबायचं नाही, कारण लोक म्हणतील याचं फक्त नशीब बदलले होतं, बाकी काही नाही. तो एक योगायोग होतं. जर तुम्ही स्वप्न पाहू शकता तर त्याला पूर्ण करणे देखील तुम्ही करू शकता. फक्त तुम्ही मेहनत करण्याची सवय ठेवा. तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाही, सवय बदलू शकत नाही आणि चांगल्या सवयीने तुमचं आयुष्य सुंदर करू शकता. मित्रांनो, प्रत्येकाला अडचणी येणे आवश्यक असतं, कारण त्यामुळेच आपल्याला यशाचा आनंद लुटता येतो. जर हे शक्य आहे की आपल्या सर्वांमध्ये समान प्रतिबिंब नसेल, पण आपल्या सर्वांना आपली प्रतिभा विकसित करण्याची समान संधी आहे. त्यासाठी स्वतःवरती, आपल्या भगवंतावरती विश्वास ठेवा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.